हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. सैफवर चाकूने हल्ला करणाऱ्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतकडे. 2:33 पळून जाताना हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद. सैफवरील हल्ला प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे. दत्ता नलावडे, एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायकांच्या नेतृत्वात तपास. घरात काम करणाऱ्याची कसून चौकशी. वांद्र्यातील राहत्या घरात अभिनेता सैफ अली खानवरती चाकूने हल्ला. हल्लेखोराकडून सैफच्या पाठीवर आणि मानेवरती शस्त्राने वार. सैफवरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू. सैफला 2 गंभीर तर 2 छोट्या जखमा. सैफच्या मानेवरती सर्जरी. चाकूचा तुकडा बाहेर काढला. सध्या प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती. सैफवरील हल्ला म्हणजे मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळत असल्याचं लक्षण. मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. हल्ल्यावरून शरद पवारांची प्रतिक्रिया. सैफवरील हल्ला हा मोदींना धक्का. सैफने मोदींची भेट घेतल्यानंतर त्याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न. भेटीवरून संजय राऊतांचा हल्लाबोल. मुंबई देशातील सर्वात सुरक्षित शहर. एखाद्या घटनेवरून आरोप करणं चुकीचं. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध. खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरण एकमेकांशी जोडलेलं. पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, सीआयडीचा युक्तिवाद. बारामतीतील कृषी प्रदर्शनात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात. मंचावरती सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये संवाद. पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवरती भरधाव कंटेनरकडून 10 ते 12 गाड्यांचा चुराडा. अपघातात अनेक लोक जखमी.